नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. जागतिक महिला दिनानिमित्त दिनेश माळी फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या द सिम्फोनी क्वीन्स या अनोख्या संगीतमय मैफिलीने कोल्हापूरकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. न भूतो न भविष्यती असा स्त्री शक्तीचा अफलातून आविष्कार असलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह हाऊसफुल केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. विशेष म्हणजे रंगपंचमीचा उत्साह आणि 2020 वर्ल्ड कप फायनलचा सामना सुरू असतानाही प्रेक्षक शेवटपर्यंत जागेवर खिळून राहिले. यातूनच या मैफिलीचे यश अधोरेखित झाले. संपूर्णतः महिला कलाकारांच्या सहभागातून साकारलेला हा संगीतमय सोहळा खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा करणारा ठरला. पुण्याच्या कोमल कृष्णा, मुंबईच्या आसावरी बोधनकर जोशी, पुण्याच्या रसिका गानू आणि मुंबईच्या आहना चॅटर्जी यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमाला चार चांद लावले. त्यांच्या दमदार आवाजाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात कोरस टीम मधील वैदेही जाधव, बसेरा सय्यद, जयश्री पाटील आणि कुसुम देसाई यांनीही अप्रतिम साथ देत वातावरण अधिक रंगतदार केले. याशिवाय महिला वादकांच्या दमदार टीमनेही मैफिलीत वेगळेच आकर्षण निर्माण केले. सुप्रसिद्ध कीबोर्ड वादक व संगीत संचालक उमा देवराज यांच्या नेतृत्वाखाली अनेरी देंगडा, राधिका अंतुरकर, भावना अंकुश, फेनी भावसार, निशा मोकळ, प्रेषिता मोरे, सुलक्षणा पाठक, विनिता जाधव आणि भक्ती कपाडिया यांनी अप्रतिम संगीत संगम देत कार्यक्रम रंगतदार केला. प्रत्येक गाण्यानंतर प्रेक्षकांकडून वन्स मोरचा गजर होत होता. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा जल्लोष आणि उभे राहून दिलेली दाद यामुळे सभागृहातील वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा सुप्रसिद्ध निवेदिका विधी जैन यांनी अत्यंत प्रभावी शैलीत सांभाळली. त्यांच्या ओघवत्या निवेदनांमुळे आणि प्रसंगी केलेल्या हलक्या फुलक्या विनोदांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या निवेदनालाही भरपूर प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशामागे कोऑर्डिनेटर आणि दिनेश माळी फाउंडेशनच्या सदस्या अंजली चोडणकर यांचे विशेष योगदान राहिले. बॅकस्टेज व्यवस्था, नियोजन आणि सर्व कलाकारांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी कार्यक्रमांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली. त्यांना अवधूत, प्राची आणि संभाजी यांचीही मोलाची साथ लाभली. कार्यक्रमासाठी रंगमंच व्यवस्था संध्या अष्टेकर, लाईट व्यवस्था शिवानी रोहन घोरपडे, तर साऊंड व्यवस्था राजरत्न पुणे यांनी अत्यंत दर्जेदार पद्धतीने केली. या कार्यक्रमाला उर्मिला ग्रीन काउंटीचे नगरसेवक प्रवीण केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल रेडियंट आणि लोटस बँकेट हॉलचे निकिता व निकितेश पाटील यांच्यासह विविध प्रायोजकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. यामुळे पुना गाडगीळ सराफ, एलेक्झा पार्क, आविष्कार इन्फ्रा, शिरीष सप्रे फाउंडेशन, फायटो मार्केटिंग, घाटगे ग्रुप, हृदयस्पर्श ग्रुप, आराध्या एंटरटेनमेंट पुणे, सूरजमल फुलचंद सराफ, बेडेकर बिल्डर्स, पुरंदर मिसळ यांचा समावेश होता. माध्यम सहकारी म्हणून SP9 न्यूजचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. या कार्यक्रमात महिला दिनाचे औचित्य साधून सौ सरला महारुद्र पाटील, सौ साधना सतीश घाटगे, विजयमाला बाबूराव पेंटर, सौ शिल्पा पुनीत सिन्हा, डॉक्टर सौ पूजा शीतल पाटील आणि श्रीमती विनिता दीपक पोद्दार यांचा कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व माननीय शीतल गुन्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आनंद भवन ऑडिटोरियम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कलाकारांचा संच असलेली ही संगीतमय मैफल कोल्हापूरकरांसाठी अविस्मरणीय ठरली. या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल दिनेश माळी फाउंडेशनतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले असून द सिम्फोनी क्वीन्स या मैफिलीची धुंदी कोल्हापूरकरांच्या मनात अनेक दिवस कायम राहील असा विश्वास आयोजक दिनेश माळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश माळी यांनी व्यक्त केला. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.